व्हेस न्यूज प्रवास सत्याचा। श्री साईबाबा रामनवमी उत्सवात सर्वात मोठे आकर्षण ठरली ती साईबाबांची भव्य दिव्य रांगोळी आणि याचीच दखल घेत या रांगोळीची विश्वविक्रमात नोंदही झाली। यानंतर उत्सव यात्रा कमिटीने ही पवित्र रांगोळी जमा करून ती आपल्या झाडांना अथवा घरी घेऊन जावी असं आवाहन केलं होतं। या आवाहनाला साई भक्त ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद देत साईनगर मैदानावर हजेरी लावली। याही साईबाबांच्या रांगोळीची वैभव शास्त्री गुरु यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। या प्रसंगी श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते, ताराचंद कोते, मनीलाल पटेल, मुकुंद गोंदकर आदींसह रांगोळी कलाकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी रांगोळीस प्रदक्षिणा मारत साई नामाच्या गजरात ही रांगोळी जमा केली। प्रसंगी साईबाबांची जमा झालेली रांगोळी घरी नेताना महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। ये शिरडी में जो रामनवमी उत्सव था उसके लिए साईं बाबा की रंगोली बनाई गई थी। कम से कम वो 40,000 स्क्वायर फीट की रंगोली थी और आज महाराज के गुरु के हाथों से उनकी जो है पूजा की गई है और पूजा के बाद सब रंगोली जमा करके सब घर पे ले जा रहे हैं अपने अपने। और वो रंगोली हम जब भी कई उत्सव होंगे, दिवाली, दशहरा वगैरह, हम वो रंगोली हमारे घर के रंगोली में मिक्स करके हमें ऐसा लगा कि साक्षात साईं बाबा वहाँ पे घर में हमारे आए हुए हैं और हमारा उत्सव हो एकदम खुशी से बन जाएगा और ये रंगोली का हम ऐसा उपयोग करेंगे। साईराम। यहाँ साईं बाबा की जो रंगोली निकाली थी उस साईं बाबा की रंगोली के कण कण में साईं बाबा बसे हुए थे। हम लोग रोज़ यहाँ पर बैठते थे, मानो एक शक्ति हो जो हमें यहाँ खींचती थी। आज वो रंगोली हम अपने साथ लेकर घर पे लेके जा रहे हैं। जिस वक्त त्यौहार होंगे उस वक्त हम ये रंगोली निकालेंगे, मानो ऐसा लगेगा कि बाबा खुद हमारे साथ उस रंगोली को पिरो रहे हैं। और साईं बाबा के साथ जो भी आनंद हमने यहाँ पे लिया है वो आनंद हमें वहाँ रंगोली निकालते वक्त भी आएगा। यहाँ पे साक्षात ऐसा लगता था कि बाबा खुद आए हुए हैं, इस रंगोली में समाये हुए हैं। क्योंकि जब हम मंदिर में जाते हैं तो हमें वहाँ समाधान मिलता है, जैसे तो हम यहाँ आते थे तो हमें भी वही समाधान यहीं पर भी मिलता था। तो मानो हम वो समाधान बाबा दोनों ही अपने साथ लेके जा रहे हैं। मतलब एकदम अंतकरण एकदम भर गया है बाबा को देखते हुए कि आज हमें ये सब कुछ अपने साथ समेट के लेकर जाना है। बहुत दुख हो रहा है कि रोज़ हम यहाँ आते थे तो बहुत ही मतलब शब्द ही नहीं है कहने के लिए क्या कहे क्या नहीं, कि हम यहाँ पर वापस नहीं आ सकेंगे अभी। साई राम। श्री साईं बाबा ने शुरू किया हुआ श्री रामनवमी उत्सव शिरडी में कोरोना के 2 साल के बाद बड़े जोश से, बड़े उत्साह से मनाया गया। इस साल रामनवमी उत्सव की बड़ी विशेषताएं थी, जिसमें रंगोली साईं बाबा की बनाई गई थी। साईं बाबा का आवाहन इस शिरडी की भूमि में किया गया। उसी शास्त्रोक्त पद्धति से, उसी भाव विभोर मन से आज बाबा का यहाँ पे विसर्जन किया गया है। जैसे शास्त्रों के अनुसार मूर्तियाँ चांदी की होती है, सोने की होती है, पत्थर की होती है, पंचधातु की होती है, वैसे ही मृत्तिकामय मूर्ति मतलब मिट्टी से बनी हुई मूर्ति भी होती है। यहाँ पे रंगोली से बनाई हुई यह बाबा की प्रतिमा मृत्तिकामय प्रतिमा है और मृत्तिकामय प्रतिमा का शास्त्रों के अनुसार शिरडी गांव वालों ने मिलकर आवाहन किया, जिसमें आवाहन के मंत्र के उच्चारण के साथ प्राण प्रतिष्ठा की गई और उसी तरह विसर्जन के मंत्रों के साथ बाबा का जो साई तत्व है, जो साई राम तत्व है, वो इस मूर्ति से निकाला गया, उसका विसर्जन किया गया। और अब ये जो मिट्टी है ये अब साधारण मिट्टी नहीं है, यह बाबा को धारण की हुई, साई तत्व को धारण की हुई यह मिट्टी आज शिरडी के कोने कोने में बिखरने वाली है। शिरडी की मिट्टी बाबा के आगमन कर होने से, बाबा के चरण पड़ने से ही पवित्र हो चुकी है, इसमें कोई दोहराय नहीं है। लेकिन आज 100 साल के बाद फिर से बाबा शिरडी के मिट्टी में प्रकट हुए और वही मिट्टी शिरडी के कोने कोने में, हर घर में बिखरने वाली है। मुझे ऐसा लगता है कि इससे शिरडी की पवित्रता और दुगनी होने वाली है। शिरडी में आने से ही सारे अपाय टल जाते हैं, ये बाबा का वचन है।
यह अब और सार्थक मुझे लगने लगा है। आज आपण साईबाबा रामनवमी निमित्त ही जी विश्वविक्रमी रांगोळी काढली होती, यामध्ये सर्व शिर्डी ग्रामस्थ, मुंबई येथील भांडुपीतील साई भजनी मंडळाचे सर्व कलाकार या सर्वांनी सहकार्य केलं। आज ही विश्वविक्रमी रांगोळी आपण आज विधिवत पूजा करून तिचं विसर्जन केलं आहे। आज हजारो दिवे या ठिकाणी लावून शिर्डी ग्रामस्थ कधी म्हणजे कुठल्याही गावामध्ये आता कार्यक्रम संपल्यानंतर कोणी येत नाही, परंतु आजचं साईबाबांच्या कृपेने आम्ही शिर्डीकरांना आव्हान केलं की आपण आपल्या घरून दिवे, तेल, वाती घेऊन या। आज आपल्याला बाबांची आरती करायची, बाबांची पूजा करायची। आपण एखाद्या मूर्तीची जेव्हा स्थापना करतो, तिचं विधिवत जेव्हा विसर्जन करतो, तर त्याचीसुद्धा पूजा झाली पाहिजे। म्हणून आज आपण उत्तर पूजा केली आणि आज हजारो दिवे या ठिकाणी लावून साईबाबांची विधिवत पूजा करून आज आपण साई प्रतिमेचं जी रांगोळी स्वरूपात साकारली होती, बाबा साक्षात या ठिकाणी साकारले होते। सर्व लोकांची श्रद्धा होती। अक्षरशः आम्ही जेव्हा रांगोळी गोळा करताना लोकांना बघितलं तर त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। जे कलाकार होते ते अक्षरशः रडत होते। ज्या लोकांनी यासाठी मेहनत घेतली, जे साई भक्त यामध्ये स्थानिक ग्रामस्थ सहभागी होते, यांना अगदी भरून आलं होतं। मी या सर्व शिर्डी ग्रामस्थांचे, साई भक्तांचे मनापासून आभार मानतो। बाबांनी आमच्याकडून ही सर्व काम करून घेतलं आणि बाबांनी आम्हाला एक छोटीशी संधी दिली, त्याबद्दल मी साईबाबांचा आयुष्यभर ऋणी आहे। म्हणजे ऋणी म्हणून बाबांना ऋणीसुद्धा म्हणता येणार नाही, परंतु बाबांनी जी संधी दिली त्याचं निश्चितच मी सेवा करण्याचा प्रयत्न केला। माझ्यासाठी सर्व सहकाऱ्यांनी जी मदत केली, शिर्डी ग्रामस्थांनी मदत केली, देणगीदारांनी मदत केली, साईबाबा संस्थान विश्वस्त सर्व अधिकारी, विश्वस्त साईबाबा संस्थानचे अध्यक्ष यांनी जे सहकार्य, मी सर्वांचे आभार मानतो। आपण असंच प्रेम शिर्डी ग्रामस्थ जेव्हा जेव्हा एखादा उपक्रम राबवतील तर त्यामध्ये आपण भरभरून प्रतिसाद द्या अशी विनंती करतो आणि थांबतो। ओम साईराम। रामनवमीचं काम सुरू झालं, त्याच्या ज्या दिवशी माझी निवड झाली त्या दुसऱ्या दिवसापासून 40 डिग्री तापमान होतं। या 40 डिग्रीमध्ये माझे सर्व सहकारी उन्हातानात प्रचंड काम करत होते आणि प्रत्येकाला जी जी जबाबदारी सोपवली त्यांनी ती पार पाडली। त्याचबरोबर शिर्डीचा जेवढा मीडिया असेल, शिर्डीच्या बाहेरचा जेवढा मीडिया असेल, ज्या ज्या लोकांना जे जे शक्य होतं, शिर्डी नगरपालिका असेल, साईबाबा संस्थान असेल, शिर्डी पोलीस स्टेशन असेल, जो जो अधिकारी ज्या ज्या अधिकाऱ्याला, पदाधिकाऱ्याला फोन केला की साहेब अशी मदत पाहिजे, साहेब हे सहकार्य पाहिजे, तुमच्याकडून हे पाहिजे, तर हे त्यांनी विना वेळ घालवता, विना विलंब तात्काळ उपलब्ध करून दिलं आणि का, कशाला, कुठे काही प्रश्न केला नाही। म्हणजे ही साईबाबांवर व रामनवमी समितीवर असलेला विश्वास या ठिकाणी आपल्या कामी आला। ज्या ज्या लोकांनी यामध्ये सहकार्य केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो। पुढच्या काळातसुद्धा अनेक उपक्रम असतील आपल्याला राबवायचे असेल, अध्यक्ष कुणी असेल, परंतु हे काम आपल्या गावाचं आहे, शिर्डीचं आहे, साईबाबाचं आहे। म्हणून आपण आपला अध्यक्ष, आपला बाप, आपल्या आई हे सगळं साईबाबा आहे आणि साईबाबाच्या नेतृत्वाखाली काम करायचं। पुढच्या काळातसुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, आजही मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, स्वयंसेवक म्हणून काम केलं, तसंच पुढच्या काळातसुद्धा करणार आहे आणि शिर्डीचा प्रत्येक उपक्रम हा अतिशय चांगला व्हावा, सुंदर व्हावा आणि विश्वविक्रमी असाच आपला प्रयत्न राहील। माझी भावना हीच आहे, मी कोणीच नाही, मी बाबांनी जे काम सोपवलं, शिर्डी ग्रामस्थांनी जे काम सोपवलं ते प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला। यामध्ये प्रत्येकाचा सहभाग होता, प्रत्येकाने ऐकलं, हे काम साईबाबांनी आपल्याहून करून घेतलं। आपण स्वतःला एवढं मोठं समजू नये की कुणी आपल्या पाया पडावं। या गावात पाया पडण्याचे सारखे 2च पाय आहे, ते म्हणजे सद्गुरू साईनाथाजी। आणि ज्यांना ज्यांना वाटलं, ज्यांनी माझ्याबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या, रामनवमी समितीबद्दल चांगल्या भावना केल्या, विश्वविक्रमी रांगोळी झाली, प्रत्येक कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला। अक्षरशः पोलिसांची मदत घ्यावी लागली। हजारोच्या संख्येने महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या। या रामनवमी उत्सव समितीचा हा विश्वासाचा भाग आहे का आमच्या समितीवर विश्वास ठेवून लावणी असेल, तमाशा असेल, नाटक असेल, बैलगाडा शर्यत असेल, या रांगोळी स्पर्धा असतील, याच्यामध्ये भरभरून हजारो महिलांनी सहभाग घेतला। हे महिलांना पुरुष तर येऊच शकतील, परंतु महिला आणणं हे सगळं समितीचं सर्वात मोठं यश आहे आणि हे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला की आपण इथं गेलो तर सुरक्षित आहोत, इथं गेलो तर आपलं काहीतरी आगळं वेगळं पाहायला भेटेल। आणि रामनवमी, शिर्डीची रामनवमी 111वी ऐतिहासिक रामनवमी आपण 7 समुद्रापलीकडे नेली, वर्ल्ड रेकॉर्ड झालं, लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपली नोंद झाली, 7 समुद्रापर्यंत गेलं। यासारखा अभिमानाचा क्षण शिर्डीकरांच्या जीवनामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दुसरा नसेल। बाबांची महिमा तर आहेच, बाबांची महिमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली आहे, परंतु आपल्या शिर्डीकरांनी काय केलं हे सुद्धा या निमित्ताने पोचलं आहे। मी सर्व शिर्डीकरांचे, साई भक्तांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो।